श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, स्वामी सेवेत आल्यानंतर फक्त एकच ऐकायची की दिंडोरी जायला पाहिजे, गुरुपीठ आहे, तिथे गुरुमाऊली भेटतील. तर हे सगळं ऐकल्यानंतर ओढ लागली ती दिंडोरी जायची. आणि मग ज्यांनाही विचारलं त्या सगळ्यांनी हमी दिली की आम्ही सोबत येऊ, पण ऐन वेळेवर ते कोणीच सोबत आले नाही. मग विचार केला की एकटी निघू. तर दिंडोरीला पोचले. तिथला सोहळा पाहून मन असं तिथून निघू असं झालंच नाही. तर तिथून निघायला मला संध्याकाळ झाली. आणि जेव्हा बसस्टँडवर पोचले तेव्हा कळलं की इथून डायरेक्ट अशी अंबळनेरला जाणारी गाडीच नाही आहे. विचार केला अंबळनेरला नाही तर निदान धुळ्यापर्यंत जरी पोचले तर धुळ्यावरून अंबळनेर फक्त 1 तासाचा रस्ता आहे. मग धुळे गाडी पाहिली पण ती पण नव्हती. पण चौकशी केल्यानंतर कळलं की इथे थोड्या अंतरावर चौक आहे. त्या चौकात जर थांबले तुम्ही तर तुम्हाला तिथून धुळे गाडी किंवा अंबळनेर गाडी मिळेल. तर कंडक्टरने मला त्या चौकात सोडलं. चौकात सोडल्याच्या नंतर तिथे बरेचसे लोक होते ज्यांना कुठे ना कुठे जायचं होतं. मग माझ्यासोबतची एक जण कमी होत गेलं आणि राहिली शेवटची मी. तर संध्याकाळचे 8-8:30 झाले असतील आणि त्या चौकात मी एकटी, वस्ती नाही, काही नाही. आणि मग मला घाबरायला झालं की बापरे, एवढ्या रात्रीची मी इथे एकटी आणि इथे तर कोणीच नाही आहे. तर आता घाबरायला व्हायला लागलं होतं मला. मी स्वामींना वारंवार विनंती करत होते की स्वामी तुम्ही असं कसं काय करू शकता? मी एवढ्या दुरून तुमच्या भेटीला आली आणि तुम्ही असं करताय, मला एकटं सोडताय. निदान अंबळनेर नाही तर धुळे गाडी तरी पाठवा ना स्वामी. मी स्वामींशी भांडण करत होती, पण स्वामींची मर्जी काहीतरी वेगळीच असते. तर साधारणतः 8-8:30च्या सुमारास माझ्यासमोर एक गाडी येऊन उभी राहिली आणि ती गाडी डायरेक्ट अंबळनेर होती. तर ती गाडी पाहून मी मोठ्याने रडणं चालू करून दिलं की स्वामी तुम्ही मला वाचवलं, नाहीतर माझं काय झालं असतं. तर तुम्हाला काळजी होती की तू धुळे काय मागते, डायरेक्ट अंबळनेर तुझ्या घरी सुखरूप पोहोच. ही माझ्या स्वामींची कृपा. त्यांनी कृपा केली आणि मला या संकटातून वाचवलं.